पुढची बातमी बघूयात। विधान परिषदेसाठी 30 एप्रिलला भाजपची यादी जाहीर होणार आहे। अर्ज भरण्यासाठीची अंतिम तारीख 30 एप्रिल हीच आहे। दरम्यान मुंबई वगळता राज्यभरामधल्या 5 विभागांमधून संधी दिली जाणार आहे अशी देखील माहिती आहे। भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळाली यासाठी मोठी भाऊगर्दी देखील झालेली दिसतेय। त्यामुळे सावध पवित्रा घेत अखेरच्या दिवशी ही नावं जाहीर होण्याची शक्यता आहे। भाजपने 30 जणांची यादी दिल्लीला पाठवली, मात्र दिल्लीमधल्या वरिष्ठ नेतृत्वानं ही यादी निम्मी करून पाठवा असा निरोप दिला। आता भाजपकडून 14 नावं दिल्लीला पाठवण्यात येत आहेत। अशामध्येच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सध्या दिल्लीमध्ये डेरेदाखल झाले आणि पक्षामधल्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याची देखील सध्या माहिती आहे। तर या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती विवेक कोल्हे यांनी रात्रीच्या वेळेला उशिरा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। वाढदिवसाच्या निमित्तानं ही भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली। विधान परिषदेसाठी विवेक कोल्हे यांचं देखील नाव सध्या चर्चेत आहे आणि 2 दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील त्यांच्या नावाचे संकेत दिलेले होते। कोल्हे परिवाराचं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वर्चस्व आहे। विवेक हे शंकरराव कोल्हे यांचे नातू आहेत, तर स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव आहेत। तर विधान परिषदेच्या एकूणच उमेदवारीविषयी मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय आपण बघूया। विधान परिषदेकरता कुठली नावं आहेत, त्याचं काय होणार आहे याचा निर्णय काही मी घेत नाही, तो आमचं देशाचं पार्लमेंटरी बोर्ड घेतं। त्यामुळे तिथनं निर्णय जे काय होतील त्यानुसारच सगळे निर्णय होतील। पण एवढंच सांगतो की राजाभाऊ राऊत यांना भविष्य आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।